सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। राधानगरीचे आदर्श शिक्षक दिलीप चौगले भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित। गोवा येथे तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदर्शवत व्यक्तींचा पुरस्काराने गौरव। महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन संस्थेकडून हसने तालुका राधानगरी येथील विद्यामंदिर शाळेचे आदर्श शिक्षक दिलीप आकाराम चौगले यांना दी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। यावेळी तरुण भारतचे संपादक डॉक्टर किरण ठाकूर, गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर, माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप यांच्या हस्ते श्री चौगले यांना कोल्हापुरी फेटा, सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले। गोवा येथील कला अकादमी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातील आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले। भास्कर भूषण अंकाचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। राधानगरी तालुक्यातील शिक्षक दिलीप आकाराम चौगले तेटवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम केले असून राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे ते संचालक आहेत। ज्ञानदानाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे समाजाप्रती योगदान लक्षात घेऊन दिलीप चौगले यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यावेळी सत्कारमूर्ती पदवीधर शिक्षक दिलीप चौगले यांनी मनोगत व्यक्त केले। या समारंभास गोवा विधानसभा सभापती खासदार सदानंद शेठ तानवाडे, गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे, माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत, गोवा राज्य महिला काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा खलप, डॉक्टर पीयू धनवडे, अर्चनाताई माळी, डॉक्टर राजीव लोहार, मनीषा लोहार, डॉक्टर दगडू माने, प्रवीण कांबळे, श्रीनिवास माळगे, संग्राम पाटील, मीरासाहेब मुजावर, दत्ता मर्ढेकर, चंद्रकांत कुंभार, महेंद्र गुजर, प्राजक्ता लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। काय वातावरण आपला पेपरामधून ऐकायला मिळतं, पण या सर्वांचा परिणाम आपल्या समाजावर होत असतो आणि हे बाजूला सारण्याचं काम ह्या पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीने केलेलं असतं। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान चाहिए। समाजकारण करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी नुसतं म्हणून चालत नाही मी सेवा करणार आहे, त्या अंतःकरणातून मनातून प्रेरणेतून व्हावं लागतं। मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि या आयोजकांना धन्यवाद देतो, पण अशा पद्धतीचे कामाची दखल घेणारी माणसं या गोव्याच्या भूमीमध्ये आहेत आणि गोव्याच्या भूमीमधून निर्माण होणाऱ्या माणसाचं, कारण एका कविता मी एकदा वाचलं होतं, माझ्या गोव्याच्या भूमीमध्ये मला एक पुस्तक मिळालं होतं। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।